नमस्कार. प्रकृती खूप सुंदर आहे. आपण जो श्वास घेतो, जे पाणी आपण पितो आणि जे अन्न आपण खातो, ही सर्व प्रकृतीची देण आहे. प्रकृती माता आपल्याला शुद्ध हवा देते, स्वच्छ पाणी आणि पौष्टिक अन्न आपल्याला प्रदान करते. प्रकृतीची स्वतःचीही काही मूल्ये असतात, जी तिच्या समजूतदार संरचनामध्ये स्थापित असतात. प्रकृतीची सुंदरता आपल्याला आनंद देते आणि ह्याच्या व्यतिरिक्त प्रकृती आपल्या सर्वांना प्रेरणा देत असते. प्रकृती नेहमी आपल्याशी बोलते, सुखद भावना देते. प्रकृतीच्या कणाकणात गोष्टी आहेत, मोहक. वाऱ्यांच्या झुळकामध्ये, पक्ष्यांच्या चिवचिवाटमध्ये, किड्यांच्या कोलाहलमध्ये, फुलपाखरांच्या दृष्टीमध्ये, झाडांच्या फांदीच्या झुल्यामध्ये, फुलांच्या सुगंधामध्ये, दरीतल्या हिरवळीमध्ये, समुद्रात खळणाऱ्या लाटांमध्ये, नदीच्या प्रवाहाच्या आवाजात, अशा प्रकृतीच्या प्रत्येक कणाकणात एक गोष्ट आहे. प्रकृतीचं चक्र आपल्याला शिकवतं की बदल हा चांगला असतो. झाडाला आलेला नवा कोंब आपल्याला शिकवतो की सर्व बंधनं तोडून टाका आणि पुढे व्हा, विकास करा, प्रगती करा. ढगांची गडगड, विजेची कडकड आपल्याला आपल्या शक्तीची आठवण करून देतं. याच्या व्यतिरिक्त प्रकृती भांडार आहे आपल्या सर्व समस्यांचं, समाधानांचं, जे आपण शोधत असतो. आता जेव्हा आपल्याला माहिती आहे प्रकृती किती महत्त्वपूर्ण आहे, आपण हिच्या प्रेमात पडणारच. हे सत्य आपल्याला कळलंय की प्रकृती फक्त देतच असते. प्रकृती खूप दानशूर आहे. आपल्याला हे विसरता कामा नये की प्रकृती फक्त देत असते, कोणत्याही अटीशिवाय. तिच्यासाठी कोणताही भेदभाव नाही. पण आजकाल मनुष्य या दानशूर प्रकृतीचा दुरुपयोग करू लागला आहे. तो प्रकृतीच्या भंडाराला नष्ट करू लागला आहे आपल्या स्वार्थी स्वभावामुळे. महात्मा गांधी म्हणाले होते, मनुष्याच्या गरजांसाठी जगात खूप काही आहे, पण त्याच्या स्वार्थासाठी काहीच पर्याप्त नाही. वेळेची मागणी आहे की संरक्षित करणे म्हणजेच निसर्ग संरक्षण करणे. निसर्गाचं संरक्षण करायलाच हवं. असे कित्येक नेते झाले आणि कित्येक पर्यावरण प्रेमी झाले, जे दिवस रात्र काम करत होते, ज्यांनी अख्ख्या जगाला विनंती केली निसर्गाचे महत्त्व पटवून देण्यासाठी. निसर्ग देवतेची प्रेरणा मिळते या लोकांकडून, ज्यांनी अगदी मनापासून दाखवलं निसर्गासाठी निस्वार्थ प्रेम आणि त्याकरता ज्यांनी आपलं आयुष्य संपवलं. अमृता देवी विष्णोई, ज्यांनी आत्महत्या केली आपल्या 3 मुलींसोबत, ज्यांनी 1730 मध्ये वृक्ष कापणीच्या आदेशाला विरोध केला, ते देखील जोधपूरच्या महाराजाला, जे होते खेजरली गावात राजस्थानामध्ये. त्या म्हणाल्या की मी आपलं आयुष्य संपवू शकते या जंगलाला वाचवण्यासाठी. आणि त्यांच्यासोबत 363 पेक्षाही जास्त बिश्नोई यांनी आपला जीव दिला. ह्या प्रसंगाला आजही आपण खेजरी मोमेंट असं म्हणतो ऐतिहासिक शब्दात. त्यांच्या स्मृती सन्मानासाठी राजस्थान सरकारने आणि मध्य प्रदेश सरकारने आणि जंगल विभागाने सुरू केलं आहे प्रतिष्ठित राज्यस्तरावर अमृता देवी विष्णोई स्मृती सन्मान पुरस्कार. उत्कृष्ट योगदानाबद्दल जंगली प्राण्यांचे संरक्षण आणि संविधानासाठी. आधुनिक भारतात पण पूर्ण देशात पसरलेल्या जंगलाच्या विनाशाविरुद्ध एकत्रितपणे संघटन करून एक आंदोलन झाले, ज्याचे नाव होते चिपकू आंदोलन. तुम्ही सर्वांनी हे इतिहासात नक्कीच वाचलं असणार. होय, हे सुरू झालं एप्रिल 1973 मध्ये उत्तराखंडच्या मंडळ गावात, जे सुंदरलाल बहुगुणाने सुरू केलं. ते एक प्रसिद्ध पर्यावरण प्रेमी होते आणि लवकरच हे आंदोलन हिमालयातल्या इतर राज्यात पसरलं. चिपकू मुवमेंट तेव्हा सुरू झालं जेव्हा तिथल्या सरकारने खेळासाठी लागणाऱ्या सामानाच्या उद्योगासाठी जंगलतोडीची परवानगी दिली आणि ह्यासाठी कार्यकर्त्यांनी विरोध केला, वृक्षांना मिठी मारून, आणि अधिकाऱ्यांना वृक्षतोडीपासून थांबवण्यात आलं. अनेक व्यक्तींनी, उद्योजकांनी आणि समुदायांनी पुढाकार घेतला मातृप्रकृतीच्या संरक्षणासाठी. आता आपली वेळ आहे, आता तुमची वेळ आहे प्रकृतीसाठी छोट्यातली छोटी मदत करण्याची. प्रकृतीने आपल्याला खूप काही दिलंय आणि आता वेळ आहे आपली परतफेड करण्याची. झाडं लावा, घाण करू नका, सार्वजनिक परिवहनाचा उपयोग करा, होईल तेवढं प्रदूषण टाळा आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपण बरंच काही करू शकतो. प्रकृती तुमच्यावर प्रेम करते, मग तुम्हाला देखील करायला हवं ना.